कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी हात जोडते तुमच्या समोर, विनंती करते, आता तरी खरं बोला। त्यांना सांगा तुमच्या पायांना काही झालं नाहीये। काठीच्या आधाराशिवाय तुम्ही उभे राहू शकता, तुम्ही सांगा त्यांना। नेत्रा बास, अगं तो काही बोलत नाहीये, तो निमूटपणे ऐकून घेतोय, सगळं सहन करतोय, म्हणून तो आरोपावर आरोप करणारच का त्याच्यावर? मला एक सांग, तुला आवडलं नाही का केदार घरात परत आलाय ते? नाही प्लीज, नेत्रावर असं ओरडू नकोस। नेत्रा जे काही बोलते ना त्यात काही अंशी तथ्य आहे। हो, मी काय सांगतोय ते प्लीज आहे केतकी। मला फक्त चालताना काठीचा आधार लागतो। काही सेकंदांसाठी मी काठी शिवाय सुद्धा उभा राहू शकतो। म्हणजे हे बघा, आणि काल रूम मध्ये नेमकं तिला मी हेच सांगत होतो, हो ना? काका नाही, नेत्रा, तू केदारला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभं करतेयस? आणि मला एक सांग, मैथिली ताईंना रुपाली समजणारा हा घरातला पहिला माणूस आहे का? घरातल्या प्रत्येकाला असं वाटलं होतं ना की त्या मैथिली ताईने ती रुपाली म्हात्रे आहे म्हणून। आम्हाला वाटलं तसं त्यालाही वाटलं, इंद्राणी ताईंनाही तसंच वाटलं होतं, म्हणूनच तर त्यांनी त्यांच्या खाण्यामध्ये विष टाकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यांच्यावर सूर्याने हल्ला केला होता। पण तू आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंस का? नाही ना, समजून घेतलंस ना, समजावून सांगितलंस, माफ केलंस, मग केदारच्या बाबतीत का नाही? का त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातंय? का त्याच्यावर सारखे आरोप केले जात आहेत? बरोबर आहे केतकी तुमचं। मला जे वाटलं, माझ्या बाबतीत जे घडलं, ते घरच्या इतर कुणाच्याही बाबतीत घडू शकतं। आणि केदार दादांनी तर हे सगळं 26 वर्ष भोगले, त्यामुळे त्यांनी जे केलं ते होऊ शकतं। नेत्रा, तू असं का वागतेस? नाही, थांब केतकी, ती बरोबर बोलतीये। काल निव्वळ ती होती, त्यामुळे माझ्या हातनं गुन्हा घडला नाही, म्हणून आज मी इथे तुमच्या समोर आहे। नाहीतर कदाचित मी जेलमध्ये असतो। नाही पण नेत्रा, यापुढे असं मी चुकीचं वागणार नाही। नाही म्हणजे मैथिली ताईंच्या जागी अगदी रुपाली म्हात्रे जरी असेल ना, तरी मी असं काही वागणार नाही। पण आता माझ्या हातनं जी चूक घडली आहे त्यासाठी मी मैथिली ताईंची माफी मागणार आहे। नाही म्हणजे त्या मला माफ करतील किंवा नाही करणार मला काहीच माहित नाही, पण तरी मी आता लगेच मैथिली ताईंची माफी मागणार आहे, अगदी मनापासून। ताई, प्लीज मला माफ करा। तुमच्याशी खरंच चुकीचं वागलो, तुम्हाला चुकीचं बोललो। माझ्याकडनं काल तुम्हाला जे काही बोललं गेलं त्याबद्दल मला खरंच खूप पश्चाताप होतोय। तुम्हाला विनंती करतो, प्लीज मला घाबरू नका। मी जे काही वागलो ते
ते रुपाली म्हात्रे आणि शेखर दादा माझ्याशी जे काही वागले त्यांच्याबद्दल माझ्या मनात खूप राग होता. सूड भावनेने मी पेटलो होतो. मला असं वाटत होतं की की तुम्ही रुपाली म्हात्रेच आहात, म्हणून मी तुमच्याशी असं वागलो. माझ्या कालच्या वागण्यामुळे तुम्हाला खूप मानसिक त्रास झाला असेल, तुम्ही घाबरलाही असाल, मला मला मान्य आहे. त्याबद्दल खरंच मी तुमची माफी मागतो. पण मैथिलीताई मी खरंच असा नाहीये. हवं असेल तर तुम्ही माझ्या केतकीला विचारा. हो तर मला ओळखणाऱ्या माणसानं विचारा. कोणी तुम्हाला तेच सांगेल मी खरंच असा नाहीये. पण तरी मी काल तुमच्याशी खरंच खूप चुकीचं वागलो. त्यासाठी अगदी मनापासून मी तुमची माफी मागतो. म्हणजे माझ्याकडून घडून गेली ती चूक नाहीच आहे, तो गुन्हा आहे. त्यासाठी तुम्ही मला माफ कराल की नाही माहित नाही. हवं तर तुम्हाला हवी ती शिक्षा तुम्ही मला द्या. तुम्ही जी काही शिक्षा द्याल ना ती भोगायची माझी तयारी आहे. ठीक आहे रे, गैरसमज झाला होता तुझा आणि तू माफी मागितलीस ना. तर केदार दादा, अरे आमचाही गैरसमज झाला होता आणि आम्हाला माफ केलंय त्यांनी. तुलाही माफ करते. तू वाईट वाटून घेऊ नकोस. हो पण मी काल त्यांच्याशी जे काही वागलो, त्यांना जे काही बोललो, त्यामुळे त्यांना खूप मानसिक त्रास झाला असेल. त्यामुळे त्या मला माफ करतील की नाही मला माहित नाही. करतील त्या माफ. मैथिलीताई प्लीज कराल ना माफ. माझा केदार खरंच असं नाहीये हो. त्याने जे काही केलं ते सगळं रागाच्या भरात केलं, गैरसमजामुळे केलं. तुम्ही प्लीज सगळं विसरून जाल ना. मी हात जोडते, मी पदर पसरते, मी भीक मागते माझ्या नवऱ्यासाठी. प्लीज एकदा माफ करा. मैथिलीताई तुम्ही खरंच खूप मोठ्या मनाच्या आहात. तुम्ही हात जोडून मी तुमची माफी, प्लीज मला माफ. काका सावकाश ठेव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.